नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्टबुकमधला अनसॉल्व केलेल्या प्रॉब्लेमपैकी प्रॉब्लेम नंबर 9 जो आहे तो सॉल्व करणार आहोत। प्रॉब्लेम वाचते मी आत्ता। सन अँड मून आर पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली। इक्वल पार्टनर आहेत दोघं, त्यामुळे झालेला प्रॉफिट और लॉस दोघांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे। You are required to give effect of adjustment with the help of following information. Trial balance as on 31st March 2019. Debit balances, land and building, asset साईडला पोस्टिंग होणार आहे। त्यानंतर फर्निचर व्यवसायाची ॲसेट आहे, त्यामुळे पोस्टिंग ॲसेट साईडला। त्यानंतर मशिनरी ही देखील व्यवसायाची ॲसेट आहे, परंतु कंसामध्ये त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की ही जी मशिनरी आहे ती मशिनरी आपण 1 जुलै 2018 रोजी खरेदी केलेली आहे। त्यामुळे जर मशिनरीवरचं डेप्रिसिएशन आपल्याला काढायला सांगितलं असेल तर डेप्रिसिएशन काढत असताना आपल्याला परचेसिसची जी डेट दिलेली आहे, मशिनरी परचेस केल्याची जी डेट दिलेली आहे ती डेट नीट विचारात घेणं आवश्यक आहे। त्यानंतर दिलेलं आहे गुडविल, ही देखील व्यवसायाची ॲसेट आहे। त्यानंतर वेजेस, त्याचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटला। त्यानंतर पुढे करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे मूनचा, त्यामुळे इथे आपल्याला पार्टनर्सचं करंट अकाउंट ओपन करावं लागणार आहे, त्यामुळे मी लिहिले इथे पार्टनर्स करंट। नेक्स्ट दिलेले आहेत 8% डिबेंचर। डिबेंचर म्हणजेच कर्जरोखे खरेदी केलेले आहेत, आपण कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे, त्यामुळे इथे आपली ही ॲसेटला पोस्टिंग होणार आहे। डिबेंचरचा रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 8% आणि त्यानंतर त्याची परचेसिंग डेट दिलेली आहे, म्हणजेच आपल्याला इथे ही एक प्रकारची हिडन ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे मी इथे केलं आहे त्याला स्टार। त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, भविष्य निर्वाह निधीमध्ये केलेली गुंतवणूक आहे ही, त्यामुळे ही जाणार आहे ॲसेट साईडला। आणि त्यानंतर स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प, आपल्याजवळ शिल्लक असलेल्या पोस्टल स्टॅम्पचा स्टॉक आहे हा, म्हणून ह्याचं देखील पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला। क्रेडिट साईड बघायला सुरुवात करूया। पार्टनर्स कॅपिटल दिलेलं आहे। आता आपल्याला पार्टनर्सचं करंट अकाउंट ओपन करायचं आहे, त्यामुळे पार्टनर्सचं जे कॅपिटल दिलेलं आहे त्याचं पोस्टिंग डायरेक्टली आपण करणार आहोत लॅबिलिटी साईडला। त्यानंतर सन या पार्टनर्सचं करंट अकाउंट दिलेलं आहे, त्याचं देखील पोस्टिंग मी करणार आहे पार्टनर्स करंट अकाउंटला। नेक्स्ट दिलेलं आहे क्रेडिटर्स, त्याचं पोस्टिंग होणार आहे लॅबिलिटी साईडला। ओव्हरड्राफ्ट दिलेले आहेत बँकेचे, याचं देखील पोस्टिंग लॅबिलिटी साईडला। रिझर्व्ह फंड, राखीव निधी, ही देखील आपल्या व्यवसायाची लॅबिलिटी आहे। आणि त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड ही देखील व्यवसायाची लॅबिलिटी आहे। नेक्स्ट बघूयात ॲडजस्टमेंटकडे बघूयात आपण। पार्टनर्स आर एंटायटल टू गेट सॅलरी ₹6,000 पर ॲनम इन ॲडिशन टू देअर प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग। पार्टनर्सला सॅलरी द्यायची म्हणजे पार्टनर्सचंही इन्कम असणार आहे, त्यामुळे पार्टनर्सच्या करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग होणार आहे। पार्टनर्सचं करंट अकाउंट आपण ओपन करतो आहे, त्यामुळे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे त्याचा P&L अकाउंटच्या डेबिट साईडला। नेक्स्ट दिलेला आहे डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड मशिनरी ॲट द रेट ऑफ 10%, 5% अँड 3% रिस्पेक्टिवली। लँड अँड बिल्डिंग, फर्निचर आणि मशिनरी या तीनहीवर आपल्याला डेप्रिसिएशन काढायला सांगितलेलं आहे, आणि अनुक्रमे ते आहे 10%, 5% आणि 3%। म्हणजेच लँड अँड बिल्डिंगवर 10%, फर्निचरवर 5% आणि मशिनरीवर 3%। मग मी या तिन्हीला इथे ॲडजस्टमेंट असल्यामुळे स्टार करते। आता बघा, मशिनरीवर डेप्रिसिएशन काढायला सांगितलं आहे, 3% दराने काढायला सांगितलं आहे, त्यामुळे डेप्रिसिएशन काढत असताना मशिनरीची परचेसिंग प्राईस आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे। नेक्स्ट दिलेलं आहे, आता त्यापूर्वी ह्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट बघूयात। डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट येणार आहे लेस फ्रॉम ॲसेट, आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे P&L डेबिट। त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, व्यावसायिकाने व्यवसायामध्ये जे भांडवल आणलेलं आहे त्या भांडवलावरचं व्याज त्यांना मिळणार आहे। मग याचा पहिला इफेक्ट, हे देखील पार्टनर्सचं इन्कम आहे, त्यामुळे ह्याचा पहिला इफेक्ट
पार्टनर्सच्या करंट अकाउंटला, इथे करंट अकाउंट ओपन करतो आहे म्हणून मी पार्टनर्सच्या करंट अकाउंटला म्हणते, पार्टनर्सच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला, आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे P&Lच्या डेबिटला. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक, नेहमीप्रमाणे हमखास विचारली जाणारी ॲडजस्टमेंट. पहिला इफेक्ट जाणार आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. नेक्स्ट दिलेला आहे वेजेस इन्क्लुडेड ₹1000 ॲज ॲडव्हान्स गिवन टू वर्कर. वर्करला ॲडव्हान्स दिलेला आहे, म्हणजेच हे आहेत आपले प्रीपेड एक्सपेन्सेस. 1000चा जो ॲडव्हान्स आपण वर्करला दिलेला आहे तो आहे आपला प्रीपेड एक्सपेन्सेस. त्यामुळे त्याचा पहिला इफेक्ट येणार आहे लेस फ्रॉम एक्सपेन्सेस आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. नेक्स्ट दिलं आहे 6वी ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत आपले. इंटरेस्ट आपल्याला द्यायचं होतं पण अजून आपण ते दिलेलं नाही आहे. आता आपल्याला इंटरेस्ट हे अकाउंट दिलेलं नाही आहे, त्यामुळे त्याचा पहिला इफेक्ट मी P&Lच्या डेबिटला नोंदवणार आहे आणि दुसरा इफेक्ट नोंदवणार आहे लॅबिलिटी साईडला. आणि त्यानंतर इथे दिलेलं आहे टोटल नेट प्रॉफिट अमाऊंटेड टू ₹38,113. इथे त्यांनी डायरेक्टली नेट प्रॉफिट दिलेला आहे. हा नेट प्रॉफिट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे पार्टनर्सला, इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे आणि याचं पोस्टिंग होणार आहे पार्टनर्सच्या करंट अकाउंटला. आता बघा त्यांनी खाली काय सांगितले, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर बॅलन्स शीट अँड पार्टनर्स करंट अकाउंट ओनली. मुलांनो नीट लक्षात घ्या, इथे त्यांनी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलेलं नाही आहे. त्यांनी आपल्याला फक्त पार्टनर्सचं करंट अकाउंट आणि बॅलन्स शीटच तयार करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे ॲडजस्टमेंट नोंदवत असताना जिथे जिथे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडचा किंवा क्रेडिट साईडचा उल्लेख केलेला आहे ते इफेक्ट नोंदवले जाणार नाही आहेत. आता बघा कोणकोणते अकाउंट नोंदवायचे नाही आहेत आपल्याला. व्हेजेस नोंदवायचं नाही आहे, त्याला मी राऊंड केलेलं आहे कारण त्याचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटला. आपल्याला ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करायचं नाही आहे. त्यानंतर पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, पार्टनर्सला सॅलरी द्यायला सांगितली आहे. मग त्याचा फक्त एकच इफेक्ट नोंदवायचा आहे पार्टनर्सच्या करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, डेबिट साईडचा इफेक्ट नोंदवायचा नाही. त्यानंतर डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे, त्याचा देखील P&L अकाउंटच्या डेबिट साईडचा इफेक्ट नोंदवायचा नाही आहे. जे इफेक्ट नोंदवायचे नाही आहेत त्यावर मी डायरेक्टली आता काठ मारत चालली आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, त्याचा देखील P&Lच्या डेबिटचा इफेक्ट नोंदवायचा नाही. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक, त्याचा देखील ट्रेडिंगचा क्रेडिटचा इफेक्ट नोंदवायचा नाही आहे. त्यानंतर वेजेसचा इफेक्ट, लेस फ्रॉम एक्सपेन्सेस हा इफेक्ट नोंदवला जाणार नाही आहे, त्याचं डायरेक्ट पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत. त्यानंतर इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड, याचा देखील P&Lच्या डेबिटचा इफेक्ट येणार नाही आहे, फक्त लॅबिलिटीचा इफेक्ट येणार आहे. आणि त्यानंतर नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन हा इफेक्ट आपल्याला नोंदवायचा आहे पार्टनर्सच्या करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता हा प्रॉब्लेम सॉल्व करायला आपण सुरुवात करूयात. अकाउंटची आखणी मी इथं केलेली आहे. बघा मी पहिले ओपन केलेलं आहे बॅलन्स शीट आणि त्याच्या खाली केलेलं आहे पार्टनर्सचं करंट अकाउंट. पोस्टिंग करायला आपण सुरुवात करूयात. प्रॉब्लेम दाखवते आहे मी तुम्हाला. इथे पहिलं अकाउंट दिलेलं आहे आपल्याला लँड अँड बिल्डिंग, पोस्टिंग होणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आता एक लक्षात घ्या, डेबिट साईडचे सगळे अकाउंट जाणार आहेत ॲसेट साईडला, कारण आपल्याला ट्रेडिंग आणि P&Lचे कोणतेही अकाउंट दिलेले नाही आहेत. जो वेजेस एक दिला होता त्याला आपण राऊंड केलेला आहे, म्हणजे त्याचं पोस्टिंग आपल्याला करायचं नाही आहे. आणि इथे आपल्याला मून या पार्टनरचा करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स दिलेला आहे, त्यामुळे मी त्याचं पोस्टिंग करणार आहे पार्टनर्सच्या करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. मुलांनो नीट लक्षात घ्या, ज्याप्रमाणे कॅपिटलचे बॅलन्स फिक्स असतात, कॅपिटलला नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो, त्याप्रमाणे करंट अकाउंटचे बॅलन्स ठरलेले नसतात. तो एकतर डेबिट बॅलन्स असू शकतो किंवा क्रेडिट बॅलन्स असू शकतो. चला तर मग पोस्टिंग करायला सुरुवात करूयात. पहिलं अकाउंट दिले लँड अँड बिल्डिंग, पोस्टिंग करते आहे मी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट दिलेली आहे त्याची 40,000. इनर कॉलमला एक स्टार आहे त्यामुळे एक ओळ लेफ्ट केली. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे फर्निचर, लगेचच त्याच्याखाली मी पोस्टिंग करते फर्निचर. त्याला देखील ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे याची देखील अमाऊंट मी इनर कॉलमलाच पोस्ट करते आहे. नेक्स्ट अकाउंट दिलेला आहे मशिनरी, याला देखील ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची, त्यामुळे याची देखील अमाऊंट 40,000 मी इनर कॉलमलाच पोस्ट करते. नेक्स्ट दिलेला आहे गुडविल, याला कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे मी डायरेक्टली याची अमाऊंट आउटर कॉलमला पोस्ट करते 2,000.
नेक्स्ट दिलेला आहे आता आपल्याला करंट अकाउंट दिलेलं आहे, मूनचं दिलेलं आहे आणि त्याची अमाऊंट दिलेली आहे 4000. त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला गेलेली आहे. मी लिहिले टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. सनच्या कॉलममध्ये डॅश केलेला आहे आणि मूनच्या कॉलममध्ये अमाऊंट लिहिली मी 4000. नेक्स्ट दिलेला आहे 8% डिबेंचर्स. याचं पोस्टिंग करायचं आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गेली आहे. गुडविलच्या खाली लिहिले मी 8% डिबेंचर. ॲडजस्टमेंट आहे यालाही, त्यामुळे अमाऊंट 8000 जी आहे ती मी लिहिणार आहे इनर कॉलमला. नेक्स्ट दिलेला आहे आपल्याला प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. याचं देखील पोस्टिंग ॲसेट साईडला करायचं आहे. अमाऊंट आहे 3500 आउटर कॉलमला अमाऊंट. त्यानंतर स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प, ते देखील ॲसेट साईडलाच पोस्ट करायचं आहे. त्याची अमाऊंट आहे 500 रुपये. लॅबिलिटी साईड बघूयात आता. कॅपिटल दिलेलं आहे, सॉरी क्रेडिट साईड बघूयात. जसं पोस्टिंग लॅबिलिटी साईडला करायचं आहे आपल्याला. कॅपिटल अकाउंट पहिल्यांदा दिले सन आणि मूनचं. करंट अकाउंट आपण ओपन केल्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण ओपन करणार नाही आहोत. त्या पार्टनर्सचं जे काही कॅपिटल आहे त्याचं डायरेक्टली पोस्टिंग मी करणार आहे लॅबिलिटी साईडला. लॅबिलिटी साईडला मी गेली आहे, लिहिलं आहे कॅपिटल अकाउंट, अंडरलाईन केलं त्याला. पहिलं घेतलं सन, त्याच्या खाली लिहिलं मून. सनचा बॅलन्स लिहिला 33500 आणि मूनचा बॅलन्स लिहिला 33500. नेक्स्ट दिले आपल्याला क्रेडिटर्स. थोडी ओळ सोडून मी खाली पोस्ट करते, काही ओळी सोडल्यात मी. लिहिलं क्रेडिटर्स. अमाऊंट आहे त्याची 25000 आउटर कॉलमला. त्यापूर्वी एका अकाउंटचं पोस्टिंग माझं करायचं राहिलं आहे. करंट अकाउंटचा जो बॅलन्स दिलेला आहे सनचा 6000 रुपये, क्रेडिट साईडला त्याचं पोस्टिंग मला करायचं आहे. पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटच्या पार्टनर्सच्या करंट अकाउंटला गेली आहे मी. क्रेडिट साईडला लिहिते आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सनच्या कॉलममध्ये लिहिले मी 6000, मूनच्या कॉलममध्ये डॅश. नेक्स्ट दिलेलं आहे आता क्रेडिटर्सचं पोस्टिंग केलेलं आहे मी. पुढचं अकाउंट दिलेलं आहे मला बँक ओव्हरड्राफ्ट. क्रेडिटर्सच्या खाली लिहिलं मी बँक ओव्हरड्राफ्ट, हा शॉर्ट फॉर्म आहे त्याचा. अमाऊंट दिलेली आहे त्याची 10000. नेक्स्ट दिलेलं आहे रिझर्व्ह फंड. अमाऊंट आहे त्याची 5000. नेक्स्ट दिलेला आहे प्रॉव्हिडंट फंड. सगळे फंड, सगळे रिझर्व्ह हे लॅबिलिटी साईडला पोस्ट होतात. अमाऊंट दिलेली आहे 5000. इथं आपलं ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग कंप्लीट झालेलं आहे. ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग करायला सुरुवात करूयात. ॲडजस्टमेंट दाखवते मी तुम्हाला. पहिली ॲडजस्टमेंट दिली आहे, पार्टनर्स आर एंटायटल टू गेट सॅलरी ₹6000 पर मंथ, पर ॲनम. दरवर्षी त्यांना 6000 रुपये सॅलरी म्हणून द्यायची आहे, म्हणजेच त्यांचं इन्कम होणार आहे. त्यामुळे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिलं मी बाय सॅलरी. दोन्ही पार्टनर्सला सनच्या कॉलममध्ये 6000, मूनच्या कॉलममध्ये 6000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला. डेप्रिसिएशन काढायला सांगितलेलं आहे. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर आणि मशिनरीवरचं काढूयात आपण ते डेप्रिसिएशन. बघा, लँड अँड बिल्डिंग लगेच लिहिलं मी लेस डेप्रिसिएशन. लँड अँड बिल्डिंगवर डेप्रिसिएशन काढायला सांगितले 10%. 40000वर 10% येणार आहे 4000. आउटर कॉलमला अमाऊंट येणार आहे 36000. लगे फर्निचरवर डेप्रिसिएशन काढायचं आहे आपल्याला 5%. लिहिलं लेस डेप्रिसिएशन 5%. 18000वर 5% येतं 900 रुपये. आउटर कॉलमला येणार आहे 17100 रुपये. नेक्स्ट दिलेला आहे आता मशिनरीवर डेप्रिसिएशन काढायचं आहे. लेस डेप्रिसिएशन 3%. आता त्याचं वर्किंग मी तुम्हाला करून दाखवते. बघा, इथं लिहिलं मी वर्किंग नोट.
पहिलं डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. डेप्रिसिएशनची टोटल अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 40,000 आणि ह्याची परचेसिंग डेट दिलेली आहे 1 जुलै 2018. जेव्हा आपण डेप्रिसिएशन काढतो ते डेप्रिसिएशन काढलं जातं 31 मार्च 2019, कारण आपलं आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019. आणि ही जी मशिनरी आपण खरेदी केली आहे 40,000ची, ती 1 जुलै रोजी खरेदी केली आहे. म्हणजेच 1 जुलै ते 31 मार्च महिने जर आपण काउंट केले तर महिने येतात 9 महिने. म्हणजेच डेप्रिसिएशन काढायचं आहे मला 9 मंथ्सचं डेप्रिसिएशन. मग त्याचं सूत्र कसं येतं आहे, 40,000वर 3% दराने, दर दिलेला आहे आपल्याला 3%, म्हणजेच 3/100 गुणिले 9 महिन्यांचं डेप्रिसिएशन, वर्षातले 12 महिने. जर हे इक्वेशन मी सॉल्व केलं तर अमाऊंट येते, डेप्रिसिएशन येते ₹900. मग ह्या 900चा इफेक्ट मी इथे नोंदवते. मशिनरी डेप्रिसिएशन 40,000वर 3% दराने. किती महिन्यांचं डेप्रिसिएशन काढलं आहे आपण, 9 महिन्यांचं डेप्रिसिएशन, कारण परचेसिंग डेट आपल्याला दिलेली आहे 1 जुलै. त्यामुळे टोटल डेप्रिसिएशन आलं आहे ₹900. आउटर कॉलमला येणार आहे 39,100 आता पुढचं ॲडजस्टमेंट बघा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायला सांगितलेलं आहे. याचं देखील आपल्याला वर्किंग करावं लागेल, ते दाखवते मी तुम्हाला. सेकंड, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. दोन्ही पार्टनर्सचं कॅपिटल जे आहे ते सेम आहे, त्यामुळे एका पार्टनर्सचं जरी मी इंटरेस्ट काढलं तर मला दुसऱ्या पार्टनर्सचं जे काही इंटरेस्ट आहे ते मिळणार आहे, कारण दोघांनी आणलेल्या कॅपिटलची रक्कम सारखी आहे. आता मी सनचं सोडवते उदाहरण. इथे 33,500 सननी आणलेलं कॅपिटल आहे, त्यावर रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5%. आणि ही इंटरेस्ट पूर्ण वर्षभरासाठी आपल्याला काढायचं आहे, कारण आपल्याला इंटरेस्ट कधी आणलं आहे त्याची तारीख दिलेली नाही. त्यामुळे 33,500वर मला पूर्ण किती महिन्यांचं काढायचं आहे, 12 महिन्यांचं काढायचं आहे. आणि जर हे इक्वेशन मी सॉल्व केलं तर उत्तर येतं रुपीज. अमाऊंट येते इंटरेस्टची 1,675. सन आणि मूनचं दोघांचे कॅपिटल सारखंच आहे, त्यामुळे सनचे जे इंटरेस्ट येणार आहे तेच मूनचं येणार आहे. पार्टनर्सच्या क्रेडिट साईडला आपण नोंदवूया तिथे, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1,675. 1,675. नेक्स्ट दिलेली ॲडजस्टमेंट बघूयात. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे आपल्याला 60,743चा. त्याचं पोस्टिंग करणार आहोत पण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. काही ओळीवर मी लेफ्ट केलेल्या आहेत. लिहिलं क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट आलेली आहे क्लोजिंग स्टॉकची 60,743 दिलेली आहे आपल्याला ही अमाऊंट. पुढे दिले वेजेस इन्क्लुडेड ₹1,000 ॲज ॲडव्हान्स गिवन टू वर्कर. ॲसेट आहे आपली प्रीपेड एक्सपेन्सेस असल्यामुळे, म्हणून मी इथे लिहिते ॲसेट साईडला ॲडव्हान्स टू वर्कर. अमाऊंट आहे त्याची 1,000. नेक्स्ट दिलेले आहे इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड. लॅबिलिटी आहे आपल्याला, इंटरेस्ट आपण दिलेलं नाही आहे, म्हणून मी इथे लिहिलं आउटस्टँडिंग इंटरेस्ट. अमाऊंट आहे त्याची ₹800. नेक्स्ट दिलेलं आहे टोटल नेट प्रॉफिट अमाऊंटेड टू ₹38,113. आता ह्याचं डिस्ट्रीब्युशन दाखवते मी तुम्हाला. डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट अमाऊंट आहे 38,113. आता सन आणि मून हे दोन्ही इक्वल पार्टनर्स आहेत, दोघांचाही रेशो समान आहे, त्यामुळे मी ह्याला डायरेक्टली 2नी भाग दिला तर मला त्या दोघांचाही शेअर प्रॉफिटमधला मिळणार आहे. आणि मग तो शेअर येतो माझा इथे 19,056. म्हणजेच 38,113 इक्वली जर मी डिस्ट्रीब्यूट केले तर सनला मिळतील 19,056 आणि मूनला देखील 19,056. मग मी इथे लिहिते बाय नेट
प्रॉफिट 19,056. 19,056. आता बघा, एकच ॲडजस्टमेंट आपली सोडवायची राहिलेली आहे 8% डिबेंचरची. ती वर्किंग मी दाखवते. चौथा वर्किंग येईल आपलं 8% डिबेंचर्स. कर्जरोखे खरेदी केलेत, त्यामुळे कर्जरोख्यांवर आपल्याला मिळतं व्याज. हे व्याज आपल्याला मिळालेलं आहे, याचे कुठेही एंट्री झालेली नाही आहे. कंसामध्ये अतिरिक्त माहिती दिली आहे, म्हणजेच ही आहे आपली हिडन ॲडजस्टमेंट. परचेस ऑन 1 ऑक्टोबर 18. आता ह्यावरचं काढायचं आहे आपल्याला व्याज. आवश्यक असणारी सगळी माहिती दिलेली आहे. डिबेंचर्सची किंमत आहे 8,000. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8%, म्हणजेच 8/100 गुणिले किती महिन्यांचं व्याज आहे. आता 1 ऑक्टोबर म्हटलं आहे, मग 1 ऑक्टोबर ते 31 मार्च, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 6 महिन्यांचं इंटरेस्ट जे आहे ते आपलं आउटस्टँडिंग आहे. आणि ती रक्कम येते रुपीज 320. मग ह्याचा एकच इफेक्ट आपल्याला नोंदवायचा आहे. 8% डिबेंचरच्या खाली लिहिलं मी ॲड इंटरेस्ट. आलेलं होतं इंटरेस्ट आपलं 320. 8,320. आता आपलं सगळं पोस्टिंग कंप्लीट झालेलं आहे. अकाउंट क्लोज करायला आपण सुरुवात करूयात. त्यांच्या अकाउंटची टोटल येते 32,731. दोन्ही बाजूला लिहिली मी 32,731. आणि मूनच्या अकाउंटची टोटल येते 26,731. दोन्ही बाजूला लिहिते मी 26,731. 26,731मधनं मी जर 4,000 रुपये लेस केले तर माझा जो काही बॅलेन्स आहे तो येतो, इथे लिहिते मी टू बॅलेन्स कॅरीड डाऊन. 26,731मधनं 4,000 रुपये मी जर वजा केले तर माझा बॅलेन्स येतो 22,731. आणि इकडे येतो 32,731. आता हा जो बॅलेन्स आहे तो मी इथे दाखवते लॅबिलिटी साईडला. करंट अकाउंट या हेडिंगखाली सन अँड मून. सनच्या अकाउंटची टोटल येते 32,731 आणि इकडे 22,731. जर तुम्ही इथं अकाउंट टॅली केलं तर लॅबिलिटी साईडची टोटल येते आपली 1,68,262 आणि इथे येते 1,68,263. आता मी काय सांगते नीट ऐका. सगळं पोस्टिंग बरोबर झालेलं आहे, फक्त 1 रुपयाचा डिफरन्स येतो. इथे 262 आणि इथे 263. बऱ्याच वेळा असं होऊ शकतं मुलांना की नवीन पुस्तक आहे, एखादी दुसरी प्रिंटिंग मिस्टेक तिथे असू शकते. त्यामुळे जर आपण क्लोजिंग स्टॉकची रक्कम जर इथे बदलली 60,742 जर केली तर आपलं अकाउंट बरोबर टॅली होतं आहे. पोस्टिंग जर तुम्ही परत एकदा सगळं क्रॉस चेक केलं तर पोस्टिंग आपलं सगळं बरोबर आहे. जर तुम्हाला माझ्या प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये जर कुठे चूक आढळली ह्या प्रॉब्लेममध्ये तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. 1 रुपयाचा डिफरन्स आत्ता आपल्या ह्या बॅलन्स शीटमध्ये दिसत आहे, पण माझ्या माहितीनुसार आपलं सगळं पोस्टिंग हे बरोबर आलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.